मित्रांनो, कशात एकदम मजेत. आता मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो दिवाळीच्या पहिले येणाऱ्या 11 गाड्या, ज्या की तुम्हाला त्यातली एक तरी आवडन. फॅमिलीमध्ये बजेटमध्ये असन. अपकमिंग कार्स आहेत ह्या, ज्या की दिवाळीच्या पहिले लॉन्च होतात मार्केटमध्ये. जी पण मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली ती खरी आहे, कारण ह्या सगळ्या कंपनींनी सांगितलेलं आहे की आम्ही दिवाळीच्या पहिले लॉन्च करू गाड्या. आता नंबर 1ला आहे रेनॉल्टची बिगस्टर. ही गाडी फॅमिलीसाठी आहे. एक मोठी SUV सारखी लुक आहे. ऑफ रोडिंग कार आहे. एक पॅनोरॉमिक सनरूफ आहे याच्यामध्ये. प्राईज 11,18,000 रुपयापासून चालू होती. तिचं फेसलिफ्ट आलं आहे हायब्रिड पेट्रोलमध्ये. 1.6 लिटरचं इंजन भेटणार आहे आणि 1.2 नॅशनल एस्पिरेटेड पेट्रोल इंजन असणार आहे. नंतर ही आहे DC कंपनीची गाडी. एक्झॅक्ट मला पण माहीत नाही कोणत्या कंपनीची आहे. जुलै 2025ला लॉन्च होऊन जाईल. नंतर अल्ट्रोजचं फेसलिफ्ट येणार आहे. 3D ग्रिल, LED लाईट्स, DRLs सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अपग्रेड केलेल्या आहे अल्ट्रोजमध्ये. खूप बेस्ट कार आहे फॅमिलीसाठी. 5 सीटर आहे. एक SUVची लुक, वरून टाटाचा भरोसा, 5 स्टार रेटिंग, टेल लॅम्प्स LED, मोठी स्क्रीन, सनरूफ, क्रूज कंट्रोल, ऑटोमॅटिक AC, डिजिटल मीटर. 7,13,000पासून चालू होऊन जाती. खूप डिफरन्स आहे पहिल्या अल्ट्रोजपेक्षा आणि ह्या अल्ट्रोजमध्ये. 1.2चं नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजनच भेटतं. हे बघू शकता तुम्ही सगळे फीचर्स टाटा अल्ट्रोजचे. जसं की वायरलेस चार्जर, एंटरटेनमेंट सिस्टम, प्रीमियम लेदरचे सीट, व्हेंटिलेटेड सीट्स. हे तर खूप भारी ऑप्शन आहे टाटा अल्ट्रोजमध्ये आलं म्हणलं. जुलै 2025ला ही पण गाडी लॉन्च होणार आहे. नंतर थर्ड आहे इंडेवर एव्हरेस्ट. फोर्डची एव्हरेस्ट. कसं आहे मित्रांनो, इंडेवर आपल्या इंडियात येत होती त्यामुळं कसं इंडेवरच नाव येतं. ही आहे एव्हरेस्ट. इंडेवरचीच आहे पण फक्त नाव चेंज आहे एव्हरेस्ट म्हणून. सेम लुक आहे, सगळं सेम आहे. खूप लॉंगर गाडी आहे. तुम्हाला माहिती आहे व्हील बेस किती मोठा आहे हिचा. इंडेवरसारखाच आहे. 40 ते 45 लाखाच्या फॉर्च्युनरपेक्षा तर बेस्ट कार आहे ही, कारण फीचर्स खूप मोठे भेटतात. 2 डिझेल इंजन भेटतं याच्यामध्ये. खूप फीचर्स आहेत त्याच्यामध्ये. 360 कॅमेरा, स्क्रीन, इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल मीटर, जे की तुम्हाला बिलकुल फॉर्च्युनरमध्ये हे काहीच भेटत नाही. फॉर्च्युनरपेक्षा स्वस्त गाडी आहे आणि जुलै 2025मध्ये किंवा ऑगस्ट 2025मध्ये ही लॉन्च होऊन जाईल. हायब्रिड फेसलिफ्ट आहे ह्याचं. ही आहे टोयोटाची हायरायडर अर्बन क्रुझर, जी की ग्रँड विटाराची सेम कॉफी आहे. वन 1.5चं नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजन भेटतं. 5 स्पीड गिअरबॉक्सचं आणि ऑटोमॅटिकमध्ये 6 गिअर. काहीच डिफरन्स नाही आहे ग्रँड विटारा आणि हायरायडरमध्ये. फक्त टोयोटाचा लोगो लावून देता, बाकी काहीच नाही. फीचर्स पूर्ण सेम आहेत, सगळं सेम आहे. जून 2025मध्ये लॉन्च होईल. नंतर आहे पंच फेसलिफ्ट. पंच तर एक काय म्हणते मायक्रो SUV आहे. हॅचबॅक आणि आपलं सडानच्या मध्ये येणारी गाडी आहे. EVमध्ये आहे, सिटी ड्राईव्हसाठी. एकदम बढिया कार आहे.
7 लाखापर्यंत ते 11 लाखापर्यंत जाईन ती, 7 ते 11 लाखाच्या मध्ये. 1.2चं नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजन भेटतं त्याच्यामध्ये आणि वरून EV पण भेटते त्याच्यामध्ये. जर तुम्हाला सिटी ड्राईव्हसाठी आणि लॉंग रूटसाठी मग तुम्ही पेट्रोल घेऊ शकता. ह्याच्यामध्ये डिझेल ऑप्शन येत नाही वाटतं. वायरलेस चार्जर, इन्फोटेनमेंट सिस्टम, हार्मन कार्डनचं स्पीकर येतात, लेदरचे सीट्स कम्फर्टेबल एकदम. नंतर हे होंडा BRV बिवेरा. एकदम भारी कार आहे. तुम्ही होंडाची इलेवेट पाहिलीच असन, त्याच्यामधलेच थोडी अपग्रेडेड व्हर्जन आहे हे आणि फीचर्स खूप आहे ह्याच्यामध्ये. 11 ते 18 लाखाच्या मध्ये ही गाडी भेटून जाईल तुम्हाला. 1.5चं VTEC पेट्रोल इंजन भेटेल. ऑटोमॅटिक ब्रेक, 360 कॅमेरा, सगळे फीचर्स भेटतात याच्यामध्ये. DRLs, लेन कीपिंग असिस्ट सिस्टम म्हणजे ॲडास एक प्रकारचं आपलं. ऑगस्ट 2025मध्ये लॉन्च होऊन जाईल. नंतर आहे ॲस्टर फेसलिफ्ट MGची. तुम्हाला माहिती आहे MGच्या गाड्या तर खूप छान, आणि ॲस्टर तर एक फॅमिलीसाठी कम्फर्टेबल. वरून आम्ही स्वतः ऑन करतो ॲस्टर. 30,000 किलोमीटर चालवलेली, काहीच अडचण नाही आहे, एक नंबर कार आहे. पॅनोरॉमिक सनरूफ, सगळ्या गोष्टी आहे. खूप छान कार आहे, खूप फीचर्स भेटतात, एकदम लक्झरियस. 11 ते 18 लाखच्या मध्ये भेटून जाते. व्हेंटिलेटेड सीट्स, वरून MG. 1.5चं नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजन भेटतं त्याच्यामध्ये. वायरलेस चार्जर, पर्सनल असिस्टन्स, ऑटो डिमिंग, ऑटोमॅटिक कार मॅन्युअल पण भेटते याच्यामध्ये, नो डाऊट. 360 कॅमेरा, सेफ्टी फीचर्स 49+ सेफ्टी फीचर्स आहेत त्याच्यामध्ये. ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोवरून. नंतर 8 नंबरला आहे रेनोची आकारना. ही तर खूप छान गाडी आहे. 7 सीटर आहे आय थिंक ही, कारण मला पण नाही माहिती. एक हायब्रिड गाडी आहे, 13 ते 20 लाखाच्या मध्ये असणार आहे. 5 सीटरच आहे, 7 सीटर नाही आहे, सॉरी. 1.6चा हायब्रिड पेट्रोल इंजन भेटणार आहे, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲव्हरेज छान भेटणार आहे. हायब्रिड इंजनमध्ये ॲव्हरेज चांगलं भेटतं, कारण आपण पाहतो मारुतीचं, टोयोटाचं आता हायब्रिड इंजन यायला लागलं, म्हणजे यांचं पण छानच असतं, ॲव्हरेज चांगलं भेटतं ते इंजन. आणि एक तुम्हाला लक्झरियस गाडीची फील येते. वर्टस झालं, आपली जॅगवरच्या त्याच्या गाड्या येतात तसं. ही आहे होंडाची WRV. ही एक कॉम्पॅक्ट SUV आहे, 5 सीटर. खूप छान गाडी फॅमिलीसाठी, लॉंग रूटसाठी यूज करण्यासाठी. 8 ते 11 लाखाच्या मध्ये असणार आहे, म्हणजे कंपॅरिझन टू स्विफ्टसारखी एक कार आहे. 1.5 नॅशनल एस्पिरेटेड इंजन भेटतं. इंजन मोठं आहे याच्यामध्ये, पण कार छोटी आहे. पुश स्टार्ट बटन, ऑटोमॅटिक गिअरबॉक्स, DRLs, अलॉय व्हील्स. 11 लाखामध्ये भेटणं म्हणजे जोक नाही आहे. खूप छान गाडी आहे. जून 2025मध्ये येऊन जाईल आणि बजेट फ्रेंडली गाडी आहे. आणि XUV 700 फेसलिफ्ट हे तर सगळ्यांना माहिती आहे. महिंद्राचे आता अपकमिंग 5 कार येणार आहेत, ज्या की मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण ही आहे XUV 700. त्याचं फेसलिफ्ट लवकरच येणार आहे आपल्या इंडियामध्ये. 3D साऊंड भेटणार आहे, कॅप्टन लक्झरियस सीट भेटणार आहे मिडलच्या, 6 वेज पॉवर फ्रंट सीट्स भेटणार आहे, व्हेंटिलेटेड सीट्स आहे, पॅनोरॉमिक सनरूफ आहे. नंतर DRLs आहे, अलॉय व्हील्सचं पण डिझाईन चेंज केलेलं आहे. न्यू मेमरी साईड मिरर पण भेटणार आहे आपल्याला, जसं आपण ॲडजस्टेबल करू शकतो. हे कोणत्याही गाडीमध्ये फीचर्स येत नाही. आणि गाडी एकदम बल्की लुक दिसायला आहे. 7 सीटर आहे फॅमिलीसाठी. 5 सीटर पण भेटते, 7 सीटर पण भेटते.
ह्याच्यामध्ये खूप सारे वेरियंट भेटतात AX3, AX3L, AX5, AX5L, AX7, AX7L, MX1, MX2 असं. नंतर ही आहे टाटा सिरा. तुम्हाला माहिती आहे टाटाची तर ही जुनी गाडी, म्हणजे पहिले टाटा सुमो येत होती ह्याच्यामधून, आता ही टाटा सिरा त्याचं अपग्रेडेड व्हर्जन काढलेलं आहे टाटांनी. खूप लक्झरीस कार आहे, मॉडर्न कार आहे, खूप फीचर्स ते भेटणार आहे. 11 ते 14 लाखच्या मध्ये असणार आहे. 1.5चं टर्बो पेट्रोल इंजन भेटणार तुम्हाला, टर्बो पेट्रोल, म्हणजे चांगला टॉर्क आणि BHP देणार आहे. टर्बो म्हणल्यावर तुम्हाला लॅग फील होणार नाही कुठंच पेट्रोलमध्ये. बल्की अलॉय व्हील्स ते सगळ्या गोष्टी भेटणार आहे. टाटा हॅरियरचेच अलॉय व्हील्स ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये हिडन फीचर्स खूप मोठे आहेत जे की आपण यूज करू शकत नाही सहसा, पण तुम्हाला ती घेतल्यावर कळून जाईल. सप्टेंबर 2025पर्यंत येणार आहे. थँक्यू. आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ आली. ऑटोमोटिव्ह 108ला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.